नमस्कार मित्रांनो, आशा अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी विचारत होते की कंबाईनचे पुढच्या परीक्षेचा अभ्यास कसा केला पाहिजे, कारण मुलं स्वतः कन्फ्यूज होऊन गेले बिचारे। कारण की काही मुलं 4 सप्टेंबरची मेन्सला आहेत, त्यांचे मेन्स अजून माहीत नाही केव्हा होते। काही मुलं ती मेन्सला होते पण नंतरची प्रिलिम फेल होऊन गेले, त्यांचा वेगळा प्रॉब्लेम आहे। काही विद्यार्थी असे जे त्यावेळेस मेन्सला होते आणि ह्यावेळेस सुद्धा मेन्सला आहे, मग त्यांचा वेगळा प्लॅन चालू आहे। आणि काही विद्यार्थी असे ज्यांनी भरपूर अभ्यास केला पण त्यांच्या प्रिलिम्स राहून गेल्या, मग ते आता एक पुढची प्रिलिम म्हणून एक व्यवस्थित टार्गेट म्हणून अभ्यास करताय। तर असे पण काही विद्यार्थी आणि काही विद्यार्थी असे ज्यांचं आता ग्रॅज्युएशन पूर्ण होईल किंवा लास्ट इयरला राहतील, त्या मुलांचा पण नवीन अभ्यास चालू आहे। अशा प्रकारचे काही विद्यार्थी आहेत। आता प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी राहील, कारण प्रत्येकाची कंडिशन वेगवेगळी आहे, बरोबर। मग या सर्वांसंबंधी मी एक छोटासा व्हिडिओ म्हणजे सर्वसमावेशक पण छोटा व्हिडिओ टाकण्यासाठी इथे आलो आहे। बऱ्याच दिवसाच्या पूर्वीच टाकायला पाहिजे होता मी तो, पण माझी राज्यसभा मेन्स असल्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही, तर मी आज तो व्हिडिओ टाकतोय। मला अपेक्षा आहे की तुम्हाला त्याचा फायदा होईल। मी जेव्हा पण स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ टाकतो तेवढं एक लक्षात राहू द्या, मी एक जनरल सर्व मुलांसाठी स्ट्रॅटेजी टाकत असतो, पण या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला जसच्या तसं ती ॲक्सेप्ट करायची नसते। तुम्हाला स्वतःच्या प्लस पॉईंटनुसार किंवा तुमच्या मायनस पॉईंटनुसार, निगेटिव्ह पॉईंटनुसार, तुमचे जे गुण आहेत त्यानुसार किंवा तुमचे जे अभ्यास चांगला आहे, स्ट्रॉंग पॉईंट आहेत, वीक पॉईंट आहेत, त्यानुसार तुम्हाला ते स्ट्रॅटेजी स्वतः चेंज करावी लागते आणि तुम्ही तसं केलं पण पाहिजे। स्ट्रॅटेजी डायरेक्ट जशी तशी फॉलो करू नका, तुमचे प्लस पॉईंट बघा, तुमचे निगेटिव्ह पॉईंट बघा आणि त्यानुसार त्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करा। तर आपण स्ट्रॅटेजीची सुरुवात करू। सर्वात अगोदर एक चांगली गोष्ट अशी आहे की आपलं जे आयोग आहे ते आता अगोदरच म्हणजे आधीपासूनच टाईम टेबल टाकून देते। मग आपल्याला एक आपला अभ्यासाचं नियोजन करायला एक व्यवस्थित वेळ मिळतो। यावेळेस त्यांची बघा प्रिलिम कधी आहे, 8 ऑक्टोबरला आपली प्रिलिम आहे। कंबाईनची प्रिलिम 8 ऑक्टोबरला आहे, म्हणजे जवळपास आजपासून तुमच्याकडे 4.5 महिने आहेत, म्हणजे 120 दिवसच्या जवळपास आहेत। आय थिंक 4 तारीख 12 140 ऑक्टोबर, मेचे 15 दिवस, समजा 20 दिवस अजून, मेचे 20 दिवस, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 120 125 135 दिवस आहे तुमच्याकडे। 135 दिवस आहे आजच्या याला, 135 दिवस आहे तुमचे ऑक्टोबरपर्यंत, आणि तिथून 8 दिवस नवीन येते। तर शेवटच्या 7 दिवसांचं नियोजन तुम्ही तेव्हा केलं पाहिजे। सध्या आपण 135 दिवसांचं नियोजन बघू। 8 ऑक्टोबरला तुमची प्रिलिम आहे, पण त्यांनी यावेळेस एक प्रॉब्लेम काय केला माहिती का, त्यांनी जो मेन्सचा पेपर आहे तो फक्त किती महिन्यावर आहे बघा, 8 ऑक्टोबरला तुमची प्रिलिम आहे आणि मेन्स तुमची 24 डिसेंबरला आहे, म्हणजे मोजून 46 दिवस तुम्हाला मेन्सला भेटत आहे। 46 दिवस तुम्हाला मेन्सला भेटत आहे। आता बघा PSI मेन त्याच्यानंतर 7 दिवसानंतर आहे, पुढची STI मेन्स 7 दिवसानंतर आणि ASO मेन्स 7 दिवसानंतर। आता STI आणि ASOचा एवढा प्रॉब्लेम नाही तुम्हाला, STI आणि ASOला, कारण त्याचा जो सेकंड पेपर आहे तो तुम्ही प्रिलिमला करून ठेवला आहे, बरोबर। ज्या मुलांचा PSI फोकस आहे त्यांच्यासाठी जबरदस्त अवघड काम करून टाकलंय त्यांनी, कारण बघा तुमच्याकडे 46 आणि 7 53 दिवस आहे। या 53 दिवसामध्ये तुम्हाला मेन्सचं मराठी इंग्लिश पण करायचं आहे आणि PSIचे कायदे सुद्धा करायचे, जे की पूर्णतः नवीन राहतील तुमच्यासाठी। हे तिघी गोष्टी म्हणजे मराठी, इंग्लिश आणि लॉ, या तिन्ही गोष्टी तुम्हाला मेन्सला नवीन राहतील। ओके, मग त्या एकदम टफ गोष्टी होतील, कारण तुम्हाला बघा 46 दिवसामध्ये तुम्ही अभ्यास कधी करणार, रिव्हिजन कधी करणार, नोट्स कधी काढणार, म्हणजे एकदम टफ काम करून टाकले त्यांनी। यावर्षी त्यांनी 2 चान्स दिले आपल्याला कंबाईनचे, पण दुसऱ्या वेळेस त्यांनी थोडं जास्त टफ करून टाकलं। सेकंड पेपरचं STI आणि AS होतं, इतकं टेन्शन नाही आहे, कारण याच्यात जे विषय आहेत पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स ते तुम्ही प्रिलिमला करून ठेवले, मग तुम्हाला तेवढं काही चिंता करायची गरज नाही आहे। तुम्ही सेकंड पेपर यांचा व्यवस्थित क्रॅक करू शकता, कारण तुमचं प्रिलिममध्ये झालं आहे। मग आता याच्या संबंधी आपण काय स्ट्रॅटेजी करू शकतो, कारण आपल्याला पोस्ट तर पाहिजे। आपण असं नावाने रडू शकत नाही की आम्हाला फक्त 1.5 महिना भेटला, कारण शेवटी या 1.5 महिन्यात सुद्धा काही मुलं पास होतील आणि काही मुलं फेल होतील, म्हणजे सर्वांनाच ऑपॉर्च्युनिटी सारखीच आहे। शेवटी आपण बघतो कसं, काही लोक 1.5 महिना आपण घाबरून जातील, काही लोक म्हणतील नाही 1.5 महिना आहे पण मी करेल, कारण की सर्वांसाठी 1.5 महिना आहे। तर आपण हाच अप्रोच ठेवू की जरी 1.5 महिना आहे तरी आपण यामध्ये काय जास्तीत जास्त करू शकतो। ओके, कारण टाइम टेबल आपल्याला अगोदर मिळालंय, मग आपण आपला प्लॅन त्यानुसार बदलवला पाहिजे। बघू, मी तुम्हाला सांगतो काय काय करता येईल आपल्याला, ते बघू आपण। बघा मित्रांनो, जवळपास 4.5 महिने आपल्याकडे। आता बघा जनरली मी काय सांगतो मुलांना की तुम्ही अगोदर प्रिलिम सेव्ह करून घ्या, बरोबर। नंतर तुम्ही मेन्सचा अभ्यास करू शकता, कंबाईनचा तुम्ही प्रिलिम सेव्ह करून घ्या, कारण प्रिलिमला भरपूर कॉम्पिटिशन असते। जे समजा काही आता समजा एक्साईजच्या चांगल्या जागा आल्या तर STI वाले मुलं पण ट्राय करतात, ASO वाले पण ट्राय करतात, टॅक्स क्लर्क वाले तर करणारच आहेत, आणि STI ASO म्हणजे समजा काही मुलं ASO आहे त्यांना STI व्हायचे, ते STI साठी ट्राय करतात, जागा चांगल्या असल्या किंवा नसल्या तरी। कारण काय माहिती का, प्रत्येकाची आपली प्रायोरिटी आहे। मग प्रत्येक पोस्ट होल्डर माणूस सुद्धा प्रिलिमचा फॉर्म भरतो, मग प्रिलिमची कॉम्पिटिशन एकदम तुफान आहे। तर त्यामुळे मी सांगतो मुलांना की तुम्ही आधी प्रिलिम एकदम सिक्युअर करून घ्या,
मेन्सला तुमचा अभ्यास होऊन जाईल असं माझी अपेक्षा राहते. कारण आतापर्यंत कंबाईनच्या मेन्सला जवळपास 4 ते 5 महिने भेटायचे. तुम्ही मागच्या 3 वर्षातली कोणतीही परीक्षा घ्या, प्रत्येक कंबाईन मेन्सला 4 ते 5 महिने भेटलेत. 4 ते 5 महिन्यामध्ये मराठी इंग्लिश हा एकच विषय नवीन असतो आणि PSI वाल्या मुलांसाठी लॉ हा विषय एक असतो. बाकी STIS साठी काहीच नवीन राहते मराठी इंग्लिश सोडलं तर. मग मला असं वाटायचं की प्रिलिम तुम्ही सेव्ह केली, म्हणजे एक आपल्या हातात करून घेतली, तर तुम्ही मेन्सचा 5 महिन्यामध्ये मराठी इंग्लिश क्लिअर करून टाकता, व्यवस्थित वाचून रिव्हिजन करून, आणि त्यानंतर तुम्ही काय म्हणतात सेकंड पेपर करू शकता. असं माझं एक स्ट्रॅटेजी राहायची. मात्र त्यांनी यावेळेस काय केलं माहिती का, यावेळेस त्यांनी फक्त 1.5 महिना दिला आहे मेन्सला. 1.5 महिना दिला आहे मेन्सला, जे की प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे की तुम्ही त्या 1.5 महिन्यामध्ये मराठी इंग्लिशचा अभ्यास करायचा. ओके, आणि त्यानंतर सेकंड पेपरचा पण अभ्यास करायचा, ज्यात तुमचा लॉ नवीन आहे आणि STIS साठी पण सेकंड पेपर रिवाइज तर करावंच लागेल ना. त्यामुळे हे 1.5 महिन्यामध्ये जबरदस्त टफ आहे, म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे की तुम्ही 1.5 महिन्यामध्ये मेन्सचा अभ्यास करून घेणार. मग काय करायचं, सोडून द्यायची का? बिलकुल नाही. तर तुम्ही काय केलं पाहिजे, मेन्सचा अभ्यास आताच केला पाहिजे. म्हणजे मी दरवेळेस सांगतो की प्रिलिम करा, पण मी आता काय सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही इथून पुढे 2 महिने तुमच्याकडे, म्हणजे आज समजा मेचे आता 20 दिवस बाकी आहेत आणि जूनचे 30 दिवस बाकी आहेत. ओके, या 50 दिवसामध्ये तुम्ही मराठी इंग्लिश करून ठेवा. काय फरक पडतोय, कारण मराठी इंग्लिशचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि समजा मध्ये एखादी सरळ सेवा आली तर तुम्हाला मराठी इंग्लिश लागणारच आहे ना. आणि मेन्सचा अभ्यास 1.5 महिन्यात शक्यच नाही आहे, तर त्यामुळे तुम्हाला तो आताच करून ठेवा लागेल. कारण जरी तुम्हाला मेन्सला 46 दिवस भेटत आहे, तरी बघा तुम्हाला सांगतो मी, तुम्ही 8 ऑक्टोबरला पेपर दिला, तुम्ही काय लगेच मेन्सचा अभ्यास चालू करणार नाही. तर आपण प्रत्येकजण मनुष्य आहे, प्रिलिमचं इतकं टेन्शन राहतं, पेपर दिल्यानंतर 2-3 दिवस तरी आपण रिलॅक्स होतो, गावी जातो, घरी जातो, 2-3 दिवस त्यामुळे चालू होता. त्यानंतर 3-4 दिवसानंतर ॲन्सर की येते आपली. ॲन्सर केल्यावर असं नाही की आपला स्कोर एकदम 60-65 राहील, बऱ्याचदा आपला स्कोर 45, 46, 47 असा राहतो. जास्त करून जनता ह्याच कॅटेगरीमध्ये असते की 45 ते 50 मध्ये त्यांचा स्कोर असतो, किंवा 44 ते 50 मध्ये. आता या मुलांना मेन्सला बसणार आहेत ते बरोबर, पण त्यांच्या डोक्यात टेन्शन असतं सेकंड ॲन्सर कीचं, कारण सेकंड ॲन्सर कीला किती रद्द होतील आणि किती बदलतील कोणीच सांगू शकत नाही. मग अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास होतच नाही सेकंड की येईपर्यंत. आपण सर्वजण मनुष्य आहे, वास्तविक असं करायला नको, आपण आपल्या प्रोसेसवर फोकस केला पाहिजे. पण आपण सर्व मनुष्य, आपल्या मेंदूवर परिणाम होत असतो बाकीच्या बाहेर काय चालू आहे वातावरणाचा. बाहेर सर्व 4 लोक डिस्कस करताय ॲन्सर कीचं, आणि आपण अभ्यास करणं म्हणजे जवळपास ते अशक्य होऊन जातं. आपल्या पण डोक्यात ते विचारतात की मी बसतो का नाही बसतो, कारण पुढच्या लगेच प्रिलिम असतात ग्रुप सीच्या किंवा कोणत्या फॉरेस्टच्या किंवा कोणती. मग आपण काय विचार करतो, यार याच्या मेन्समध्ये चालले जाऊ तर पुढची प्रिलिम राहून जाईल आपली. तर त्यामुळे आपण नेहमी टेन्शनमध्ये राहतो. या 1.5 महिन्यामध्ये सुद्धा 1.5 महिने पूर्ण अभ्यास होणार नाही तुमचा. तुम्ही सेकंड कीची वाट बघणार, निकालची वाट बघणार, त्यात तुमचा 1.5 महिना संपून जाईल. त्यामुळे तुम्हाला मराठी इंग्लिश आणि मेन्सचा अभ्यास अगोदर करून ठेवायचा आहे. आता ज्या मुलांचा पूर्णपणे फोकस लॉवर आहे, ओके, तर त्या मुलांनी लॉ आता केला पाहिजे का? बघा, तुम्ही करू शकता किंवा नाही करू शकत, मी तुमच्यावर सोडतो. पण मला जेवढा अनुभव आहे, मी पण PSI मेन्स दिली आहे, मी पण कायद्यांचा अभ्यास केला आहे, आता पण राज्यसेवा मेन्सला मी कायदे केले. अगोदर किती पण वाचले कायदे, तुम्ही ऐन वेळेस विसरून जाता, कारण की इतके मोठे कायदे, प्रत्येकाचे कलम वेगवेगळे आहेत. मग त्यात ते तुम्ही ऐन वेळेसच करण्याचं काम आहे, तुम्ही ते ऐन वेळेस करू शकता. पण जर तुमचा जीव घाबरत असेल तर तुम्ही एकदा लॉ पाहिला तरी काही अडचण नाही, पण तो तेव्हाही करू शकता तुम्ही, कारण तो आता करून मग तुम्ही विसरून जाणार आहे. ओके, कारण तो काय असा कन्सेप्च्युअल पार्ट नाही, तुम्हाला त्यात पूर्ण रट्टा मारायचा आहे आणि ते तुम्ही विसरणारच आहे. डाटा तो परत तुम्हाला वाचावा लागतो. तर तुम्हाला जर भीती वाटत असेल कायद्यांची, तुम्ही ते आता पाहू शकता 50 दिवसामध्ये, किंवा तुम्ही नंतर ऐन वेळेस सुद्धा पाहू शकता. तो निर्णय मी तुमच्यावर सोडतो. आता बघू आपण याच्याने तुमचं काही नुकसान होतंय का ते बघू आपण. बघा, जर समजा तुम्ही प्रिलिमवर थोडा तुमचा टाइम कमी केला, मी तुम्हाला माझा सांगतो, जसा मी माझा मेंदू तयार केला आहे, तसा मी माझा प्रॅक्टिसने स्वतःचा स्वभाव केला आहे. जर तुम्ही मला एखादं पुस्तक दिलं, समजा कोळंबे सरांचं पुस्तक पॉलिटीचं, जर उद्या पेपर आहे किंवा 3 दिवसानंतर पेपर आहे, तर मी ते पुस्तक आहे ना जवळपास 3 किंवा 4 तासात वाचू शकतो. ओके, पण जर तुम्ही मला सांगितलं की पेपर 6 महिन्यानंतर आहे, तर मी तेच पुस्तक 1 महिना वाचू शकतो. 1 महिना वाचू शकतो, कारण आपण मनुष्य स्वभाव आहे, आपल्याला समजतं की आज काय गरजेचं आहे, बरोबर. मग त्यामुळे काय असतं माहिती का, तुम्ही एखादं पुस्तक जर स्वतः ठरवलं तर तुम्ही ते 3-4 तासात, 6 तासात, 1 दिवसात पण वाचू शकता, किंवा ठरवलं तर 1 वर्ष पण वाचू शकता, बरोबर. मग आता तुम्ही प्रिलिमचा अभ्यास केला, समजा तुम्ही 4.5 महिने पण अभ्यास केला प्रिलिमचा पूर्ण, ओके, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रिलिमचा अगोदर अभ्यास केला नाही. कदाचित तुमची प्रिलिम निघाली असेल किंवा निघाली नसेल, पण तुम्ही अभ्यास तर केलाच आहे ना. मागच्या 2 वर्षापासून तुम्ही प्रिलिमचाच अभ्यास करताय. मग तुम्ही जर 3 महिने जरी, समजा मी तुम्हाला 50 दिवस मागतोय, तुमच्याकडे उरले किती, 3 महिने उरले, तरी पण तुम्ही 3 महिने प्रिलिमचा अभ्यास केला काय रिव्हिजन, किंवा 5 महिने केली काय, सारखंच आहे, कारण तुम्ही अगोदर करूनच ठेवला आहे. मग मी तुम्हाला काय सांगतो, जर तुमच्याकडे वेळ आहे तर जे नवीन सिलेबसचे पॉईंट आहे, जे तुम्ही अगोदर केले नाही, त्यांच्यावर थोडा टाइम खर्च करा, कारण तो इतका मोठा सिलेबस आहे मराठी इंग्लिशचा. तुम्ही जर ते शेवटच्या 45 दिवसामध्ये बघितलं तर ते काही शक्य होत नाही.
त्यामुळे तुमचा काही मोठा लॉस नाही यामध्ये. तुम्हाला 2 विषय माहितीच पडत आहे आणि तुमचा प्रिलिमचा काही इतका पण अभ्यास कमी नाही आहे, कारण तुम्ही मागच्या 2 वर्षापासून तेच अभ्यास करत आलेत. आणि दुसरं अजून, ज्या मुलांबरोबर तुमची प्रिलिमची कॉम्पिटिशन आहे, कोणाबरोबर कॉम्पिटिशन आहे? जे मुलं आता मेन्सला आहेत त्यांच्याशी खरी कॉम्पिटिशन आहे तुमची. कारण त्या मेन्समधले सर्वच मुलं काही पास होणार नाही, काही मुलं फेल होतील, ते तुम्हाला परत प्रिलिमचा फॉर्म भरतील, त्या मुलांशी तुमची कॉम्पिटिशन आहे. पण ते मुलं सुद्धा हे पुढचे 50 दिवस म्हणजे 9 जुलैपर्यंत ते सुद्धा काय करणार आहे? मेन्सचाच अभ्यास करणार आहे. बघा तुम्ही, ते जर 3 महिन्यामध्ये प्रिलिम करू शकता, मग तुम्ही पण करू शकता ना, बरोबर? तर त्यामुळे आणि पण बघा तुम्ही, जर हे मुलं मेन्सचा अभ्यास करताय, यांच्या नोट्स रेडी आहे, यांचे क्लासेस होऊन गेलेत, यांनी अगोदर भरपूरदा प्रॅक्टिस केली आहे, यांनी पेपर दिले आयोगाचे, हे मुलं तुम्हाला पुढच्या मेन्सला जमू देतील का? बिलकुल जमू देणार नाही. कारण कोणीच कोणासाठी पोस्ट सोडत नाही. इथे आपल्याला स्वतः भांडण करून ती मिळवावं लागते, बरोबर? म्हणजे 50 दिवस जर तुम्ही मराठी इंग्लिशवर किंवा मेन्सवर खर्च केले तर तुमचा काही मोठा लॉस नाही आहे. उलट तुमचा अभ्यास ह्या मुलांना इतका होतोय, जे मुलं तुमच्या जे अगोदर आता मेन्स देत आहे, बरोबर? तर तुम्ही माझ्या मते तरी पुढचे 50 दिवस मेन्सचा विचार केला पाहिजे. नंतर तुम्ही 3 महिने पूर्ण वेळ प्रिलिमचा अभ्यास करा, काही फरक पडत नाही. बघू आपण काय स्ट्रॅटेजी. आता बघा, मराठी इंग्लिशसाठी सोर्स काय वापरले पाहिजे. आणि समजा मी तुम्हाला 50 दिवस मराठी इंग्लिशचा अभ्यास करायला लावतोय. एक मिनिट. जर समजा मी तुम्हाला 50 दिवस मेन्सचा अभ्यास करायला लावतोय, याचा अर्थ असा नाही की मी फक्त तुम्हाला मराठी आणि इंग्लिशच करायला लावतोय. तुम्हाला प्रिलिमचे सुद्धा काही सब्जेक्ट करायचे आहेत. ते कसे करायचे, काय करायचे, मी ते तुम्हाला सांगतो. 50 दिवस काय फक्त मराठी इंग्लिशच्या ओक्या वाचत बसायची नाही आहे. तुम्हाला प्रिलिमच्या पण टचमध्ये राहायचं आहे. प्रिलिमचा कोणता पार्ट करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो, काही चिंता करू नका. बघा, मराठी इंग्लिशसाठी अगोदर मी तुम्हाला सोर्सेस सांगतो. बघा, मराठीसाठी तुम्ही अगोदर केलं असेल किंवा नाही केलं असेल, तुम्हाला एवढं तर माहितीच असेल की मोरा वाळंबे सरांचं पुस्तक एकदम परफेक्ट आहे. मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातून 50 पैकी जवळपास 40 क्वेश्चन करून जातात. म्हणजे ग्रामरचं बोलतोय मी. जर समजा 50 एक क्वेश्चन आले, 50 आपण टक्केवारी म्हणून बोलू, त्यातले 40 क्वेश्चन तुम्हाला मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातून कवर होऊन जातात. वरचे जे 4-5 क्वेश्चन आहे समजा, कारण काही पॅसेज वगैरे पण असतात त्यामध्ये, वरचे जे 4-5 क्वेश्चन आहे त्यासाठी तुम्ही प्रमोद सरांचं पुस्तक वापरू शकता. यशोदीप पब्लिकेशनचं प्रमोद सर यांचं पुस्तक वापरू शकता तुम्ही वरच्या 4-5 मार्क्ससाठी. कारण आपल्यासाठी एक मार्क्स महत्त्वाचा आहे. पण बेसिक माझ्यामध्ये तरी पुस्तक कोणतं ठेवा? मोरा वाळंबे सरांचं पुस्तक ठेवा, कारण त्यातनं 40 क्वेश्चन तरी येणारच आहेत. ओके, मराठीसाठी तुम्ही एवढं वापरू शकता. इंग्लिशसाठी बघा, इंग्लिशसाठी स्वतः माझं पुस्तक आहे, ज्या पुस्तकात मी बऱ्यापैकी माझा जेवढा अनुभव आहे, चारीपारी ज्या मी 4-5 पोस्ट मिळवले आहेत, जे मी 5-6 बॅचेस घेतल्या जळगावमध्ये मराठी इंग्लिशच्या, तर तो सर्व अनुभव आणि अजून त्यासाठी मी जवळपास 15-20 पुस्तकं वाचले चांगले. ओके, तर अशा पुस्तकं वापरून जे मी पुस्तक तयार केले, मी तेच पुस्तक तुम्हाला सजेस्ट करेल. कारण ते पुस्तक मी मराठीमधून लिहिलं आहे. तुम्हाला सर्व नियम मराठीमध्ये मिळतील. ज्या मुलांचं इंग्लिश एकदम वीक आहे, ज्यांना मराठीपासून अभ्यास सुरू करायचा आहे, ज्यांना मराठीमध्ये शिकायचं आहे, त्यासाठी ते पुस्तक एकदम चांगलं आहे. पण समजा तुमचं इंग्लिशचं एकदम चांगल्या लेवलचं आहे, तुम्हाला इंग्लिश टू इंग्लिश ग्रामर ओकॅब समजते, तर मी तुम्हाला सांगेल पाल्यान सुरीचं पुस्तक वापरा. पाल्यान सुरीचं पुस्तक वापरू शकता. एकदम मस्त पुस्तक आहे पाल्यान सुरींचं. ओके, जर तुम्हाला इंग्लिश टू इंग्लिश अंडरस्टँड होते, तुम्ही हे पुस्तक वापरा. जर तुम्ही मराठीमधनं अभ्यास करताय, मराठी मीडियममधनं, तर तुम्ही माझं पुस्तक वापरू शकता. त्या पुस्तकातनं डिपार्टमेंटलच्या क्वेश्चन बघा, 20 पैकी 17 क्वेश्चन आले होते. नंतर ही टेक्निकलची जी क्वेश्चन झाली, ती पेपर झाली, त्यात पण काही 30-15 पैकी 10-12 क्वेश्चन त्यातले होते. काही ओकॅब ॲज इट इज होती आणि ग्रामरचे डायरेक्ट नियमांवर जसे तसे क्वेश्चन जे मी लिहून दिले होते एक्सप्लेनेशनमध्ये, त्यामधले क्वेश्चन आलेले होते. डायरेक्ट इनडायरेक्ट रेफरन्स भरपूर होते क्वेश्चनमध्ये, म्हणजे त्यातले तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्स कव्हर होतील. इतकं तुम्ही करू शकता. आता दुसरं बघा, अभ्यास कसा केला पाहिजे. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, यात मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. मराठी इंग्लिशमध्ये माझ्याकडून काही तुम्हाला हेल्प होईल का? कारण मी शिकवलं पण येते आणि थोड्याफार माझ्या कन्सेप्ट चांगल्या क्लिअर आहेत असं मला वाटतं आणि मी त्या चांगल्या एक्सप्लेन पण करू शकतो. बघा, इंग्लिशची मी जी सिरीज घेत होतो आयोगाच्या क्वेश्चन पेपरची PYQची, ती जी सिरीज आहे इंग्लिशची PYQची अनालिसिसची यूट्यूबवर, ती कंटिन्यू करेल मी. कारण मागे मला व्हिडिओ टाकता आले नाही, कारण माझा स्वतःचा राज्यसेवा मेन्सचा पेपर होता. आता पेपर होऊन गेला आहे, म्हणजे मी थोडा फ्री आहे, तर मी ही PYQची सिरीज कव्हर करेल. यात तुमचे बऱ्यापैकी आयोग जे प्रश्न विचारते त्यांचे नियम तुम्हाला समजतील, उत्तर कसं काढायचं. कारण नियम पाठ करण्यापेक्षा आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे प्रश्नांमधून. तर मग ही PYQच्या सिरीजमध्ये तुम्हाला ते कव्हर होईल असं मला वाटतं. दुसरं अजून बघा, मराठीला मला वेळ मिळेल का नाही काय माहीत, कारण मी इंग्लिशचा कोर्स रेकॉर्ड करतोय. पण मराठीसाठी मी बघा, जे एकदम क्रिटिकल अवघड टॉपिक आहे, ज्यांच्या काही ट्रिक्स असतात, जसं बघा कंठ्यवर्ण, दंततालव्यवर्ण, यांच्या काही मी लॉजिक तयार केलेत, लक्षात ठेवायचे. काही कन्सेप्ट आहेत संधी समासच्या,
त्या कन्सेप्ट मी यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करेल. जितका मला वेळ भेटेल तितकं मी तुमच्यासाठी मराठीचं मटेरियल अवेलेबल करेल यूट्यूबवर. तुम्हाला त्याचा फायदा होईल. इंग्लिशसाठी मी इंग्लिशचा कोर्स घेतोय. इंग्लिशचा कोर्स मी लॉन्च केला आहे ऑनलाईन. इथे काही तुम्हाला कोर्सबद्दल जास्त माहिती सांगत नाही मी, कारण मी हा व्हिडिओ आपल्या स्ट्रॅटेजीसाठी टाकला आहे. त्यामुळे फक्त मी तुम्हाला 2 मिनिटात ओळख करून देतो की कोर्समध्ये काय राहील. बघा, कोर्स आशा अकॅडमी या ॲपमध्ये राहील. प्ले स्टोअरवर ते ॲप अवेलेबल आहे आणि तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. कोर्समध्ये काय शिकवलं जाईल बघा. कोर्समध्ये ग्रामर, PYQs आणि वोकॅबलरी, म्हणजे ग्रामर, वोकॅबलरी आणि आलेले 2016 पासूनचे सर्व PYQs ग्रामरचे आणि PYQ 2012 पासून वोकॅबलरीचे सर्व शिकवले जातील. कधीपर्यंतचे, तर आता जी परवा 2-3 दिवसापूर्वी मराठी इंग्लिशची एक्झाम झाली राज्यसेवा मेन्सची, त्या पेपरापर्यंतचे सर्व क्वेश्चन येतील तुम्हाला. आणि जे नंतर पेपर होतील त्यांचा मी स्पेशल व्हिडिओ टाकत जाईल त्याच्यामध्ये. बॅच 6 म्हणजे कसं राहील माहिती का, रोज 2 व्हिडिओ जातील, एक ग्रामरचा आणि वोकॅबचं. आणि तुम्हाला ते व्हिडिओ 4 वेळेस बघता येईल. रेकॉर्डेड व्हिडिओ राहतील. मी रेकॉर्डेड व्हिडिओ टाकेल, तुम्ही ते उद्या बघा, परवा बघा, तुमच्या वेळेनुसार बघा. एक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळेस बघता येईल आणि 6 महिन्यापर्यंत तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. बॅचची फीज 500 रुपये लिहिली इथे, पण ती 500 रुपये नाही आहे, 581 रुपये फीज आहे. कारण वरचे जे 81 रुपये ते टॅक्समध्ये जात आहे. म्हणजे फीज मी 500 रुपये ठेवली आहे, पण वरचे काहीतरी 81 रुपये टॅक्समध्ये जात आहे. 581 रुपये फीज आहे बॅचमध्ये. बॅचमध्ये सर्व होईल, ग्रामर, वोकॅबलरी आणि PYQs. त्याची काही तुम्ही चिंता करू नका. तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲपमध्ये मी एक व्हिडिओ टाकला आहे, ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कसं शिकवणार आहे, बॅच कशी चालणार आहे, माझी शिकवण्याची पद्धत काय आहे, तुम्हाला त्या बॅचमध्ये काय एक्स्ट्रा मिळणार आहे ते सर्व टाकलं आहे. तुम्ही ते ॲप डाउनलोड करून ते व्हिडिओ बघू शकता. बरेच मुलं मला म्हणत होते की एवढ्या कमी फीमध्ये कावड शिकवत आहे. तर बघा, फी कमी आहे असं मला वाटत नाही, कारण 500 रुपये किंवा 600 रुपये कमवायसाठी सुद्धा गावाकडे लोकांना 3-3 दिवस उन्हामध्ये काम करावं लागतं शेतामध्ये. तर माझ्या मते ती फी बरोबर आहे. आणि स्वतः दुसरं असं आहे की मी विद्यार्थी आहे, तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या खिशावर ताण पडायला नको. कारण विद्यार्थी जे घरून पैसे घेत आहे 5,000-6,000 महिन्याला, मला असं वाटतं त्यामध्ये तुमचा कोर्स झाला पाहिजे. तुम्हाला एक्स्ट्रा काही अभ्यास म्हणजे पैसे घ्यायची गरज पडायला नको करून. यासाठी मी एवढी कमी फी ठेवली आहे. आणि दुसरं अजून असं, कमी म्हणत नाही मी, जेवढी आहे तेवढी ठेवली आहे. आणि दुसरं अजून असं की बघा, माझा वैयक्तिक त्यात असा मोटिव्ह होता. मी जेव्हा जळगावमध्ये क्लास चालू केला होता, मी जळगावमधला सर्वात स्वस्त शिक्षक होतो. मला असं वाटतं मी जेव्हा पहिल्यांदा जळगावच्या बाहेर ऑनलाईन शिकवतोय महाराष्ट्रात, मी महाराष्ट्रातला सर्वात स्वस्त शिक्षक पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी हा कोर्स एवढ्या फीमध्ये ठेवला आहे. तुम्हाला काय म्हणतात, तो कोर्स ॲपवर मिळून जाईल. तुम्ही ॲपवर ते व्हिडिओ बघू शकता. मी तुम्हाला ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आता बघा, तुम्हाला अभ्यास कसं करायचं ते सांगतो मी तुम्हाला. आपल्याकडे दिवस किती बघा, 135 ते 140 दिवस आहे आपल्याकडे. 140 दिवस आहे. मी तुम्हाला काय सांगितलं बघा, 50 दिवस प्लस 90 दिवस असं तुम्ही नियोजन ठेवलं पाहिजे. 50 दिवस प्लस 90 दिवस असं तुम्ही नियोजन ठेवलं पाहिजे. आता तुम्हाला मी काय सांगितलं, पहिले 50 दिवस मेन्सचा अभ्यास करून घ्या. आणि दुसरी एक गोष्ट, असं समजू नका की मी माझा क्लास चालू करतोय म्हणून तुम्हाला सांगतोय की मराठी इंग्लिशचा अभ्यास करा. मी तसा व्यक्ती नाही आहे की माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हाला चुकीची डायरेक्शन देईल. तुम्ही कोणता पण जो व्यक्ती मेन्स पास आहे, जो STI आहे, जो AS आहे, ज्याच्याकडे पोस्ट आहे PSI वगैरे, त्या मित्राला विचारा की 1.5 महिन्यामध्ये मेन्स शक्य आहे का. तो तुम्हाला हेच सांगेल की 1.5 महिन्यामध्ये मराठी इंग्लिश शक्य नाही, तुम्हाला अगोदरच अभ्यास करावा लागेल. तुम्ही कोणालाही विचारा. त्यामुळे मी ती सांगतोय, तुम्ही क्लास लावावा यासाठी मी सांगत नाही. आणि तुम्ही मराठी इंग्लिशचा अभ्यास बघा, माझ्याकडे क्लास लावा किंवा दुसऱ्याकडे क्लास लावा किंवा क्लास लावू नका, स्वतः अभ्यास करा, काही फरक पडत नाही. स्वतः अभ्यास करून सुद्धा होऊ शकतं. पण तुम्ही स्वतः म्हणजे तेवढे 50 दिवस मेन्सवर इन्व्हेस्ट करा. कारण तुम्ही जर मेन्सचा अभ्यास केला नाही तर तुम्हाला मी गॅरंटी देतो, तुम्ही जर प्रिलिम पास झाले तरी सुद्धा तुम्ही मेन्स पास होणार नाही. कारण तुम्हाला सांगतो मी, तुमची मेन्सला कॉम्पिटिशन कोणाशी राहील, जे मुलं यावेळेस मेन्स फेल आहे किंवा मागच्या मेन्स फेल आहे त्यांच्याबरोबर तुमची कॉम्पिटिशन राहील. ओके. आणि जे मुलं मागच्या समजा ASO झालेत, यावेळेस 600 जागा STIच्या, ते परत 600साठी अभ्यास करताय, ते परत पुढच्या वेळेस काहीतरी अभ्यास करतील, त्यांच्यात जर राहून गेलं एखादं मार्काने ते परत पुढच्या वेळेस अभ्यास करतील. हे सर्व मुलं ज्यांनी 3-3दा रिव्हिजन केली आहे, क्लासेस केले आहे, त्यांच्या नोट्स रेडी आहे, हे मुलं काही तुम्हाला जमू देणार नाही मेन्सला. त्यामुळे तुम्हाला मी ते सांगतोय, क्लासचा त्यामध्ये काही संबंध नाही. क्लास ते तुमच्या वैयक्तिक इच्छेवर ठेवला आहे मी. तर हे बघा, 50 दिवसचं नियोजन आपल्याला करायचं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, या 50 दिवस मी तुम्हाला लँग्वेज करायची. लँग्वेज म्हणजे काय, मराठी, अजून काय, इंग्लिश. पण या 50 दिवसामध्ये फक्त एवढंच करायचं आहे असं नाही, कारण तुम्ही मागची प्रिलिम पास नाही आहे असं मी समजतोय. मग जर तुम्ही मागची प्रिलिम पास नाही आहे, त्याचा अर्थ तुमचे प्रिलिमचे सुद्धा काही विशेष वीक आहेत. ओके. तर ते जे वीक विषय तुमचे, ते वीक विषय तुम्हाला चांगले करून ठेवायचे. माझा तुम्ही कोणतेही 2 वीक विषय निवडा किंवा 3 वीक विषय निवडा. समजा मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच जनरली मुलांचं काय असतं माहिती का, मॅथ रिजनिंग हा वीक पॉईंट असतो. ओके. मॅथ रिजनिंग हा वीक पॉईंट असतो.
किंवा दुसरं त्यांचा सायन्स हा वीक पॉईंट असतो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं बोलतोय मी. किंवा तिसरं त्यांचा इकॉनॉमिक्स हा वीक पॉईंट असतो. यांच्यापैकी कोणते 2 विषय निवडा तुम्ही, जे तुमचे यांच्यापैकी नाही, तुम्हाला जे पण विषय टफ जात आहे, एखाद्याला पॉलिटी अवघड वाटत असेल तुम्ही तो करू शकता. जे 2 विषय तुम्हाला टफ जात आहे त्या विषयांना चांगला टाइम द्या. किती वेळ द्यायला लावतोय तुम्हाला? 25-25 दिवस द्यायला लावतोय. किती वेळ द्यायला लावतोय? 25-25 दिवस द्यायला लावतोय. 25-25 दिवस दिल्यानंतर किती पण अवघड विषय राहू द्या, तुम्ही त्यामध्ये एकदम ब्रिलियंट होऊ शकता. ओके, तर त्यामुळे तुम्ही 25-25 दिवस द्या. 2 विषय जे तुमचे वीक आहे सर्वात, काय सांगतो मी, जे स्ट्रॉंग आहे ते नाही, जे सर्वात वीक आहे तुमचे ते चांगले करून घ्या. म्हणजे तुमचा प्रिलिमचा कॉन्फिडन्स इतका जबरदस्त राहील की तुम्हाला माहिती आहे जे मला येतं, ज्यात मला मार्क्स मिळाले होते ते तर माझं चांगलंच आहे, पण जे मला येत नव्हतं ते मी इम्प्रूव्हमेंट केली आहे, म्हणून मी यावर्षी प्रिलिम पास होईल. कारण मागच्या वेळेस प्रिलिम पास झालं नाही म्हणजे माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, मग ते प्रॉब्लेम भरून काढण्यासाठी तुम्हाला परत तुम्ही काहीतरी नवीन करताय, आणि जेव्हा तुम्ही नवीन करताय तेव्हा तुमचे स्कोर वाढणार आहे. मग तुम्ही जे 2 वीक विषय त्यांना 25-25 दिवस द्या आणि ते 2 विषय एकदम चांगले करून घ्या. आणि इथून पुढे लक्षात राहू द्या बघा, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, जॉग्राफी आणि हिस्ट्री या विषयांचं तुम्हाला आयोगाचे प्रश्न पाठच पाहिजे. मी तुम्हाला वाचलेले म्हणत नाहीये, पाठच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही मागचे PYQचं अनालिसिस करत नाही तुमचा स्कोअर वाढत नाही. यावेळेस बरेच मुलं म्हणत होते मला की सर पेपर टफ होता, पेपर आउट ऑफ होता. मी मान्य करतो काही प्रश्न एकदम टफ होते, पण तुम्ही व्यवस्थित बघितलं ना ते हिस्ट्री, जॉग्राफी आणि इकोचे बऱ्यापैकी प्रश्न मागच्या प्रश्नांवरून उत्तर निघत होते. जर तुम्ही मागे वाचून ठेवलंय तर त्याच्यावरून प्रश्न निघत होते. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, मागचं अनालिसिस व्यवस्थित करायचं आहे. जर तुम्ही मागचं अनालिसिस केलं, तुम्हाला सांगतो मी, जर तुम्ही मागचं अनालिसिस केलं, यांना किती वेटेज असतं बघा, 15 म्हणजे 30, 45, 55. या 55 क्वेश्चन पैकी जर तुम्ही मागचे क्वेश्चन चांगले केले ना, तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही 40 मार्क्स घेऊन घेता बिना पुस्तक वाचता बरं. कारण तुम्ही पुस्तक अगोदर वाचून ठेवलंय, तुम्ही फक्त आता प्रश्न सोडवताय. जेवढं तुम्ही एक्स्ट्रा हे प्रश्न वाचणार तेवढे तुमचे मार्क्स वाढतील. त्याचा अभ्यास कसा करायचा, प्रश्न कसे सोडवायचे ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता आपण पुढचं बघू. बघा आपण पुढचं बघू. 50 दिवसची प्लॅनिंग कशी असली पाहिजे बघा. 50 डेजची प्लॅनिंग कशी असली पाहिजे. तुम्ही सकाळी उठले, असं समजा आपण तुम्ही 7 वाजता अभ्यास सुरू करताय. असं राहत नाही, तुम्ही 12 वाजता पण करू शकता दुपारी. मी स्वतः दुपारी 12 वाजता उठतो, पण मी रात्री करून घेतो. बरोबर, मग तुम्हाला तुमच्या सोयीनुसार अभ्यास करायचा आहे. कोणी रात्री करत असेल रात्री करा, कोणी सकाळी करत असेल सकाळी करा. मी तुम्हाला एक जनरल सांगतो, जनरली लोक सकाळी अभ्यास करता. म्हणून सकाळी तुम्ही समजा 7 वाजता अभ्यासाला बसताय. सकाळी 7 ते 12चा जो सेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही काय करणार माहिती का, 2 तास मराठी वाचा, 1 तास मराठीची ओक्या वाचा. ओके, इतका आयडियली अभ्यास होत नाही. मी तुम्हाला 2 तास सांगतो ना, तिथे तुमचा 1.5 तास अभ्यास होईल, काही अडचण नाही. जी तुम्हाला मी 1 तास ओक्या सांगतो ना, ती तुमचे 40 मिनिटं ओक्या होईल, काही फरक पडत नाही. एक तास ओक्या वाचा. तसंच इंग्लिशचा पण करा, 2 तास इंग्लिशचा अभ्यास करा आणि 1 तास काय करा, इंग्लिशची ओक्या वाचा. बस इतकं करायचं तुम्हाला रोज. इतके छोटे छोटे टॉपिक आहे मराठी आणि इंग्लिशचे, तुम्ही एका दिवसात एक टॉपिक पूर्ण करू शकता. ओके, तुम्हाला एकदा वाचायचं आहे फक्त व्यवस्थित. आणि बघा बऱ्याचदा तुम्हाला लोक असं सांगत असतील, तुम्हाला काही लोकांनी सल्ला दिला असेल की मराठी इंग्लिश अगोदर करून ठेव, आणि ते कसं सांगता माहिती तुम्हाला, काही नाही, एकदा फक्त वाचून घे, तुम्हाला नंतर कामात येईल. बिलकुल नाही, असा अभ्यास मला अजिबात आवडत नाही की एकदा वाचून घे. माझं मत कसं असतं माहिती का, तुम्ही जो तुमच्या आयुष्यातला टाइम खर्च करताय, जो तुम्ही 1 तास अभ्यासाला देताय, तो इतका चांगला पाहिजे की तो नंतर द्यायची गरज नको पडायला. नंतर रिव्हिजनची गरज पडते, पण तुम्ही अगोदरच असा माइंडसेट ठेवला की मी आता वाचून घेतो नंतर बघू, तर आता वाचल्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, व्यवस्थित वाचा. वाचताना असं ठेवा की उद्याच तुम्हाला पेपर द्यायचा आहे मराठीचा, किंवा उद्याच पेपर द्यायचा तुम्हाला इंग्लिशचा. असा अभ्यास करा, तो अभ्यास इतका परफेक्ट राहील की जे मुलं मेन्स देत आहे ना त्यांच्या इतका तुमचा चांगला अभ्यास राहील. मग तुम्ही सकाळचा जो टाइम आहे तो तुम्ही काय करा, लँग्वेजला देऊन द्या. आता 12 वाजेपासून तुम्ही फ्री आहेत. ओके, समजा तुम्ही 12ला जेवण केलं, थोडं झोपले, 2 किंवा 3 वाजता तुम्ही रिडिंगला आले. 2 किंवा 3 वाजता तुम्ही रिडिंगला आले. आता तुम्ही काय करणार, 3 वाजेपासून 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचा आहे तुम्हाला. बरोबर, आता मी जरी 3 ते 9 सांगतोय, यामध्ये तुमचा चहाचा वेगळा वेळ, तुमचा नाश्त्याचा वेगळा वेळ, तुम्ही थोडं बाहेर फिरणार, फ्रेश होणार, तो तुमचा वेगळा वेळ, हा सर्व इन्क्लूड करून सांगतोय मी. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला 6 तास कंटिन्यू बसून राहायचंय. तुम्ही मध्ये 15 मिनिटं फिरू शकता, 20 मिनिटं फिरू शकता, 10-10 मिनिटाचे 3 गॅप घेऊ शकता. पण जितका जास्त अभ्यास होईल तितकं चांगलं आहे. कारण जेव्हा तुम्ही फिरणार आहेत, जेव्हा तुम्ही चहा प्यायला फिरणार आहेत, तेव्हा दुसरा मुलगा अभ्यास करणार आहे. ओके, मग आपल्याला त्याच्या हातातली पोस्ट घ्यायची. मग त्यामुळे जितका जास्त होईल तितकं करा. मी तुम्हाला 6 तास सांगतोय, 6 पैकी कोणाचा 4 तास होईल, कोणाचा 5 तास होईल, तुमच्या सोयीनुसार. पण जो 3 ते 9 वाजेचा वेळ आहे त्यामध्ये तुम्ही काय करणार माहिती का,
तुम्ही एक GSचा विषय घेणार. ओके, GSचा जो पण विषय तुम्हाला सांगितलं मी, जो तुमचा टफ विषय, असे 2 विषय तुम्हाला निवडायचे आहेत. ओके, तुम्ही मॅथ रिजनिंग घेऊ शकता किंवा सायन्स टेक घेऊ शकता. सायन्स घेऊ शकता. सायन्स टेक राज्यसेवेला आहे. सायन्स घेऊ शकता. तो सायन्स टेक मला टफ गेलाय म्हणून तुम्हाला पहिले सायन्स टेक आला माझ्या तोंडात. बरोबर, तुम्ही सायन्स घेऊ शकता, मॅथ रिजनिंग घेऊ शकता, जॉग्राफी, इको, तुम्हाला जो वाटेल तो घेऊ शकता. ओके, आणि 1 तास तुम्हाला काढायचा आहे काही पण करून. तो 1 तास कशासाठी काढायचा आहे? करंटसाठी. 1 तास कशासाठी काढायचं तुम्हाला? करंटसाठी. मग करंटमध्ये तुम्ही परिक्रमा वाचू शकता किंवा सिम्प्लिफाईडचं इयर बुक वाचू शकता किंवा अभिनवचं बुक वापरू शकता. तुम्हाला जे पटेल ते वाचा. असं काही कोणतं बुक मी सांगत नाही. तिघी पुस्तकं चांगले आहेत. तिघांपैकी जे तुम्ही अगोदर वाचलंय ते तुम्ही वाचा. 1 तास तुम्हाला करंटला काढायचं आहे, कारण करंट असा विषय जो तुम्ही एकदा करून होणार नाही किंवा तुम्ही असं बसले 3 दिवस आणि पूर्ण वाचून टाकू तसं होणार नाही. पण करंटचा अभ्यास करण्याची मी तुम्हाला एक पद्धत सांगतो बघा कसं. समजा तुम्ही इयर बुक घेतलं. इयर बुकमध्ये भरपूर डाटा असतो, 300-400 पेजेस असतं. मी काय करतो माहिती का, मी माझ्याने असं इयर बुक लक्षात मला एकदम सर्वच नवीन वाटतं, कारण मी पेपरच्या अगोदरच करतो 8-1 दिवस, कारण मी GS ऑलरेडी चांगला करून ठेवला आहे. मला GSला जास्त वेळ लागत नाही. करंट दरवर्षी नवीन राहतं म्हणून मी ते लेट करतो 7-8 दिवस, कारण मला तेवढाच वेळ मिळतो. मी काय करतो, करंटचं इयर बुक घेतलं की पहिले 2-3 दिवस 2 दिवसामध्ये ते पूर्ण वाचून टाकतो. माझ्या लक्षात काहीच राहत नाही. बरोबर, मी फक्त वाचून टाकतो आणि थोडंफार अंडरलाईन करतो इम्पॉर्टंट. म्हणजे माझ्या मनाला कुठं दिलासा राहतं की मी वाचून ठेवलं झालं. आणि नंतरचे 2 दिवसानंतर मी काय करतो, रोज 1-1, 1.5 तास, 2-2 तास ते करंटचे टॉपिक संपवत असतो. म्हणजे जेव्हा मी दुसऱ्यांदा वाचतो ना, मी 2 दिवसापूर्वी ते पूर्ण वाचलंय. मी जेव्हा ते वाचतो ना, मला काही ना काही लक्षात राहतं की या टॉपिकचं पुढे काहीतरी दिलंय 50व्या पेजला, 60व्या पेजला, असं माझ्या डोक्यात राहतं. तर त्यामुळे मी काय करतो माहिती का, मी पहिले तुम्ही तसंच करू शकता की 2 दिवसात पूर्ण करंटचं इयर बुक वाचून टाका. तुमच्या मनाला दिलासा राहील की मी एकदा फेरफटका मारून आलोय. आणि नंतर रोज 1-1 तास द्या आणि ते इयर बुक किंवा परिक्रमा तुम्ही जे वाचताय ते संपवचाल. 1-1 तास चांगलं वाचा, नोट्स काढा, समजून घ्या. तसं तुम्ही करंटला 1 तास रोज दिला पाहिजे. तुमच्याकडे उरली किती? 5 तास. या 5 तासामध्ये तुम्ही GSचा जो विषय ठरवला आहे त्या GSचा त्या विषयाला पूर्ण वेळ द्यायचा. जर समजा तुम्ही मॅथ रिजनिंग, मी प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी सांगतोय तुम्हाला. जर तुम्ही मॅथ रिजनिंग केलं, मॅथ रिजनिंगला काय करणार, मॅथ रिजनिंगचे मोजून 15 टॉपिक आहेत. मॅथचे 6-7 असतील आणि रिजनिंगचे 8-10 टॉपिक असतील. त्या 15 टॉपिकवरच आयोग प्रश्न विचारतं. हे 15 टॉपिक घ्यायचे, यूट्यूबवरून त्याचा अभ्यास करायचा किंवा कोणतेही पुस्तक, ढवळे सरांचं किंवा कोणतेही पुस्तक, ते जे पुस्तक तुम्हाला वाटतं ते पुस्तक करा. 15 दिवसामध्ये तुमचे 15 टॉपिक होऊन जातील. ते टॉपिक करायचे, आयोगाचे आलेले सर्व क्वेश्चन सोडायचे, एक चांगली नोटबुक करायची. समजा तुम्ही टाईम अँड वर्क हा टॉपिक करताय, काळ काम, टाईम अँड वर्क हा टॉपिक करताय, त्यातला पहिला प्रकार घ्यायचा टाईप, त्याचं एक उदाहरण लिहायचं. दुसरा प्रकार घ्यायचा, त्याचं एक उदाहरण लिहायचं. जेव्हा तुमची नोटबुक कंप्लीट होईल, मॅथ रिजनिंगसाठी तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज पडणार नाही. एवढं एकदा करा, फक्त एक नोटबुक चांगली करा. मॅथ रिजनिंग हा इतका मस्त विषय, तुम्ही आयुष्यात एक वेळेस अभ्यास करा. 12×5 = 60 होता. तुम्हाला पहिलीला शिकवलंय ते तुम्ही आज सुद्धा विसरले नाही आहेत, कारण ते इतकी मस्त विषय येतो. तुम्ही एकदा अभ्यास केला ना, तुम्हाला लाईफ टाईम कधीच धोका देत नाही तो. मग चांगली इन्व्हेस्टमेंट करा. 25 दिवस भरपूर राहता. 25 दिवसामध्ये तुम्ही हा इतका चांगला करून टाकणार. फक्त एवढं काळजी घ्या, तुम्ही यूट्यूब वापरताय किंवा काहीही करताय, तुम्ही नोटबुकमध्ये ते लिहित चला. काही शॉर्ट ट्रिक्स असतील, काही शॉर्ट मेथड असतील, नोटबुकमध्ये उतरून ठेवा. आणि एवढं करून आयोगाचे आलेले प्रश्न सोडवा. कमीत कमी 2017 नंतरचे सर्व क्वेश्चन सोडवून टाका. मेन्सचे, प्रिलिमचे, राज्यसेवेचे सर्व क्वेश्चन 2017 नंतरचे सोडून टाका. तुम्हाला काहीच अडचणी आली. तुम्ही 15 पैकी किती पण टफ पेपर आला, तुम्ही 8 मार्क्स घेऊनच घेणार. इतकं तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही दुसरा विषय घेताय, समजा दुसरा मी बोलतो बघा, समजा तुम्ही इकॉनॉमिक्स घेताय. इकॉनॉमिक्सचे 2 पुस्तकं आहेत. एक कोळंबे सरांचं, आणि दुसरं देसले सरांचं पुस्तक आहे. दोघांपैकी कोणतेही पुस्तक करा आणि दुसऱ्या पुस्तकातली इन्फॉर्मेशन त्यामध्ये टाकून घ्या. म्हणजे समजा तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वापरताय, त्यामध्ये समजा राजकोषीय तूट आहे. राजकोषीय तुटाचे समजा 4 फॉर्म्युले दिलेत. देसले सरांच्या पुस्तकात समजा 6 फॉर्म्युले दिलेत. त्याचे वरचे 2 फॉर्म्युले ते याच्यामध्ये लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला नंतर जेव्हा रिव्हिजन करणार तेव्हा फक्त एवढंच पुस्तक करायची गरज पडेल. किंवा एखादा टॉपिक कोळंबे सरांमध्ये जास्त दिलाय, तो टॉपिक तुम्ही देसले सरांमध्ये लिहून घ्या. किंवा तुम्हाला जे पुस्तक वापरायचं ते वापरा. पण शेवटी तुम्ही जेव्हा रिव्हिजन करणार तेव्हा तुमच्याकडे एकच पुस्तक पाहिजे आणि त्यामध्ये दोन्ही पुस्तकातल्या गोष्टी पाहिजे इम्पॉर्टंट. बघा, इकॉनॉमिक्स मध्ये भरपूर डाटा पाठ करायसारखा असतो. समिती आहेत, साल आहेत, सर्वच पाठ करायची गरज नाही.
इकॉनॉमिक्स समजून घ्या कन्सेप्च्युअली आणि आयोगाच्या प्रश्नांना बरं राहू द्या. जर तुम्ही 15 प्रश्न येता पेपरला, जर तुम्ही आयोगाचे प्रश्न व्यवस्थित करून ठेवले राहिले तर तुम्ही 15 पैकी कमीत कमी 10 ते 12 मार्क्स घेता, बाकी तुमच्या कॅपेबिलिटीवर. जर तुम्ही आयोगाचे प्रश्न व्यवस्थित वाचून ठेवले तर. पण प्रश्न वाचायचे कसं असतात इकॉनॉमिक्सचे ते मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा. प्रश्न वाचणं आणि प्रश्न समजून घेणं यामध्ये भरपूर फरक आहे. मी तुम्हाला हा प्रश्न सांगतो बघा. कंबाईन 2018चा प्रश्न आहे, कंबाईन 2018चा प्रश्न आहे प्रिलिमचा. नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये जीडीपी दर किती होता? याचं उत्तर आयोगाने दिलंय 5.9. बघा 1950 ते 80 यामध्ये 3.5 होता आपल्याला माहिती आहे, तो पुस्तकात दिलाय. पण यांनी काय विचारलं 1980 ते 2011 नंतरचे 30 वर्ष विचारले यांनी. नंतरच्या 30 वर्षामध्ये किती उत्तर दिलंय? 5.9. आता हे काही मला माहित नव्हतं. मग कंबाईन प्रिलिमला जेव्हा हा प्रश्न आला तेव्हा तो माझा चुकला, मला काही त्याचं उत्तर माहितीच नव्हतं. त्यानंतर मी एसटीआय मेन्सला बसलो 2019ला. जेव्हा मी एसटीआय झालो तेव्हा मेन्सला एक क्वेश्चन आला होता बघा. तो क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला. खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? बरोबर क्वेश्चन विचारलाय त्यांनी. आर्थिक नियोजनाच्या 63 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ दरवर्षी 4.7% या दराने वाढली. दुसरं, आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 3 दशकात राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 3.5% पेक्षा कमी होता, जनरली 3.5% होता. आणि शेवटचं, 63 वर्ष नियोजन काळात भारताचे दरडोई उत्पन्न आतापर्यंत दरवर्षी 4.8% दराने वाढल्याचे आढळून येते. आता बघा यातलं जे बी वाक्य ना ते पुस्तकात दिलंय, जे बी वाक्य आहे ते पुस्तकात दिलंय, त्यामुळे बी ऑप्शन तर बरोबर ठरतो. बघा हा ऑप्शन कट होतो, हा ऑप्शन कट होतो, बी उत्तर बरोबर येतं. मग आता बघा ब तर कन्फर्म बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती पाहिजे की अ बरोबर आहे का क बरोबर आहे. आता बघा तुम्हाला सांगतो मी. जीडीपीच्या पहिल्या 30 वर्षातला दर मला माहिती आहे किती? 3.5. नंतरच्या 30 वर्षातला दर आयोगाने मागच्या परीक्षेत मला सांगून दिला होता किती? 5.9. आता त्यांनी काय विचारलं की हा जो पूर्ण स्पॅन आहे याचा किती होता असं विचारलंय जीडीपी. मग काय करायचं? सिंपल, याचा ॲव्हरेज काढायचा आहे. मी काय केलं पेपरमध्ये, या दोघांचा ॲव्हरेज काढला. किती आला तो? 4.7. किती आला तो? 4.7. म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे आणि तिसरं वाक्याशी मला काही घेणं देणंच नाही, कारण पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. असं ऑप्शन कोणतं आहे? फक्त एक नंबरचं उत्तर मी कोल केलं. समजतंय काय सांगतो मी? याला म्हणता आयोगाच्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणं. मी इतकं स्ट्रॉंग ॲनालिसिस केलं होतं की माझ्या म्हणजे पेपरमध्ये सर्वात पहिले मला हे आठवलं की पहिला तो 3.5% आहेच, दुसरा काय होता? 5.9%. हे पुस्तकात दिलं नाही आहे. हे कोणी सांगितलं होतं मला? आयोगाने सांगितलं होतं मला 2018 मध्ये. हे कोणी सांगितलं होतं मला? आयोगाने सांगितलं होतं मला 2018 मध्ये. आणि तो 2018चा प्रश्न मला कुठे कामात आला? 2019च्या 19ला. याला म्हणता ॲनालिसिस. आणि तुम्हाला असं डीप ॲनालिसिस करायचं आहे कोणाचं? इकॉनॉमिक्सचं. आणि तुम्ही काय म्हणता नंतर? प्रश्न तर बाहेरचा होता. प्रश्न बाहेरचा नव्हता. आयोगाने तुम्हाला सांगितलंय की मी तुम्हाला सांगून ठेवलंय मी याच्या पुढच्या स्टेपवर जाईल पुढच्या वर्षी. पण आपल्याला कळत नाही आयोग सांगतं काय, बरोबर? कारण आपण प्रश्न तेवढ्या लक्षात ठेवतच नाही. आपण काय करतोय? पाठ करतो, याचं ॲप्लिकेशन आपल्याला करताच येत नाही. मग तुम्हाला तेच सांगते मी, आयोगाचे प्रश्न तुम्ही व्यवस्थित केले तर कोणतीच गोष्ट अशी नाही आहे जी तुम्हाला समजणार नाही. इकॉनॉमिक्समध्ये तरी तुम्हाला आयोगाचे प्रश्न पाठच करायचे, तुम्हाला 10 पैकी 12 मार्क्स हमखास मिळतील. असं तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला पाहिजे. तिसरा विषय सांगतो मी मला, सायन्स. हा पण एकदम लोकांना न आवडणारा विषय, बऱ्याच लोकांना आवडत नाही तो सायन्स. पण तुम्ही सायन्सची एक गोष्ट नोटीस केली का? राज्यसेवेला 8वी 9वीच्या पुस्तकातले 10 ते 15 क्वेश्चन होते मागच्या ह्या वर्षी. कंबाईनला सुद्धा 7-8 क्वेश्चन 8वी 9वीच्या पुस्तकातून सुटत होते आणि 15 पैकी 8, 9, 10 मार्क्स भरपूर राहतात सायन्ससाठी. मग आपण काय करतो? आपण कोणते पण पुस्तक वापरत असतो मोठे मोठे आणि आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर राहत नाही. बेसिक कन्सेप्ट नसतील समजत, 8वी 9वीचं पुस्तक व्यवस्थित वाचा. मी तुम्हाला एवढंच सांगेल की 8वी 9वीचं पुस्तक एकदम व्यवस्थित करा. त्यानंतर बस्के सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचे पुस्तक, तुम्हाला जे वाटेल ते करा. मी बस्के सरांचं पुस्तक करतो. मग तुम्ही 8वी 9वी त्यानंतर बस्के सरांचे पुस्तक करा. याच्यावरती सायन्ससाठी काही करायची गरज नाही. 15 पैकी 10 ते 11 मार्क्स जाऊ द्या, 8 ते 9 तरी मिळून जातील आणि 8-9 मार्क्स भरपूर आता 8वी 9वीचं पुस्तक वाचल्यावर. सायन्ससाठी तुम्ही इतकंच केलं पाहिजे. सायन्सचे आयोगाचे प्रश्न वाचले तर चांगलं आहे, नाही वाचले तरी काही फरक पडत नाही. पण इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला चांगलं वाचावंच लागेल. त्यानंतर बघू आपण. त्यानंतर आला पॉलिटी. तुम्हाला माहिती आहे कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. बघा आता कोळंबे सरांचं पुस्तक क्वालिटीसाठी एकदम चांगलं आहे. मी तेच वापरायचं अगोदर, पण आता मी राज्यसेवा मेन्सला बघा लक्ष्मीकांत वापरत होतो.
कोळंबे सरांचं पुस्तक थोडंसं इनसफिशियंट झालं मागच्या 2-3 पेपरपासून पॉलिटीमध्ये. ओके, मग तुम्ही कोळंबे सरांचे पुस्तक, त्यासोबत तुम्ही पंचायत राज वाचलं पाहिजे, कारण पंचायत राजचे कमीत कमी 3 प्रश्न येत आहे. आणि ते 3 प्रश्न मी तुम्हाला सांगतो बघा. एक गणेश खटाळ सर म्हणून आहे, नाव एक्झॅक्ट आठवत नाही मला, पंचायत राजचं पुस्तक आहे त्यांचं, गणेश कड सरांची अकॅडमीचं पब्लिकेशनचं, कड पब्लिकेशनचं. ते पंचायत राजचं पुस्तक एकदम जबरदस्त, ती वाचा तुम्ही, त्यामध्ये चांगलं दिलंय. मी मेसला तेच वाचलं होतं. पंचायत राज त्याच्यातनं करा, कड सरांच्या अकॅडमीचं पुस्तक आहे. आणि दुसरं अजून पॉलिटीला हे 2 गोष्टी. आणि बघा काही टॉपिक कोळंबे सरांनी कमी दिली आहेत. जसं तुम्हाला सांगतो मी, बघा केंद्र राज्य संबंध आहे. केंद्र राज्य संबंधामध्ये सरकारी आयोग आणि पंच आयोग असे आयोग दिले संबंधांवरचे. ते आयोग त्याने दिले नाही आहेत. ते कुठे दिलेत? लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये दिले. ही लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातनं जेवढे एक्स्ट्रा टॉपिक आहेत असे त्यांची नोट्स काढा, ती इथे याच्यासोबत ठेवा. म्हणजे याची सर्व वाचायची गरज नाही आहे. हे पुस्तक एकदम चांगलं आहे कोळंबे सरांचं. फक्त जे एक्स्ट्रा गोष्टी बाकी आहेत त्या इथून कव्हर करा आणि ते याच्यासोबत अभ्यास करा. असं तुम्ही पॉलिटीसाठी करू शकता. एवढ्या 3 गोष्टी वाचा. पॉलिटीमध्ये 10 पैकी 9 मार्क्स आले पाहिजे. पण तुम्ही मागच्या 2 पेपर पाहिले तर मुलांना 5-6 मार्क्स येत आहे. एवढा चांगला विषय तरी 5-6 मार्क्स येत आहे. का बरं? कारण मुलं फक्त कोळंबे सरांचं पुस्तक वापरताय. ते एक्स्ट्रा करायला तयारच नाहीये. आणि तुम्ही एक्स्ट्रा करणार नाही. आयोग स्वतःची लेवल दरवर्षी वाढवणारच आहे. तुम्हाला तुमची लेवल वाढवायची, तर मग एवढं करा. इतका सोपा विषय, तुम्ही 10 पैकी 9 मार्क्स घेऊ शकता. त्याच्या पुढचं इकॉनॉमिक्स, पॉलिटी झालं. जॉग्राफी हा एकदम मस्त विषय. यात सुद्धा 15 पैकी 12-13 मार्क्स येऊनच जातात. यासाठी काय करायचं बघा, एकदम सिंपल आहे. 2 पॉईंट आहे आपल्याकडे, एक महाराष्ट्र आणि एक इंडिया. महाराष्ट्र आणि इंडिया आपण काय केलंय, प्रत्येकाने आपण महाराष्ट्राचं एकदम व्यवस्थित करून ठेवलंय. पण आयोगाने मागच्या 2 कंबाईनमध्ये काय केलं, मागच्या कंबाईनमध्ये इंडियावर 4-5 प्रश्न विचारून टाकले आणि आपण गेलो फसून. मग त्यामुळे काय करायचं, जे टॉपिक अवघड आहे तुम्हाला सांगतोय मी, जे आपण अगोदर केले नाहीये ते आता या 50 दिवसामध्ये आवरून टाका. मग या इंडियामध्ये काय करा, इंडियासाठी तुम्ही काय करणार माहिती का, 10वीचं ओल्ड आपलं याचं स्टेट बोर्डचं पुस्तक, आणि दुसरं अजून लुसेंटचं जे पुस्तक आहे, लुसेंटचा ठोकळा आहे, तो लुसेंटचा ठोकळा तुम्हाला वापरायचा आहे. त्यामध्ये इंडियाचा जॉग्राफी एकदम मस्त दिलं आहे सेंट्रलच्यासाठी. आणि तुम्हाला तेवढंच करायचं आहे. लुसेंटचं मोठं पुस्तक आहे, त्यामध्ये भरपूर विषय, त्यात फक्त इंडियाचा जॉग्राफी तुम्हाला करायचं आहे. या दोघांची नोट्स काढायची व्यवस्थित, आणि पेपरच्या अगोदर फक्त महाराष्ट्र आणि याची नोट्स एवढंच वापरायचं आहे. तुम्ही इंडियाच्या जॉग्राफीसाठी आणि महाराष्ट्राच्या जॉग्राफीसाठी, या जॉग्राफीसाठी तुम्ही यूट्यूबचा वापर करा. बघा मॅथ, रिजनिंग आणि जॉग्राफी यासाठी यूट्यूबचा वापर करा. यूट्यूबवर जे सेंट्रलचे मुलं आहेत त्यांनी इंडियाच्या जॉग्राफीच्या इतक्या भारी भारी ट्रिक्स दिल्या आहे, खिंड, नद्या, या सर्व गोष्टींच्या, तर तुम्ही ते कधीच विचारणार नाही. तर मग यूट्यूबचा वापर करा जॉग्राफीसाठी आणि मॅथ रिजनिंगसाठी. महाराष्ट्रासाठी तुम्ही काय करू शकता, एक ते ए.बी. सौदीचं पुस्तक, ए.बी. सौदी सरांचं पुस्तक, किंवा दीपस्तंभचं पुस्तक. दोघी पुस्तकं चांगले आहेत. दीपस्तंभ किंवा ए.बी. सौदी सरांचं पुस्तक, दोघी पुस्तकं चांगले आहेत. दोघांपैकी तुम्ही जे अगोदर केलंय ते करा, किंवा जर तुम्ही केलं नसेल तर दोघांपैकी कोणतेही एक करा. दोघी पुस्तक चांगले आहे, दोघांचा आउटपुट चांगला आहे. इतकंच तुम्हाला जॉग्राफीमध्ये करायचं आहे. जॉग्राफीचे PYQs म्हणजे आलेले आयोगाचे प्रश्न तुम्हाला सोडायचे नाही आहेत. कोणत्याच परिस्थितीत PYQ आपले राहायला नको. जॉग्राफीचे 15 प्रश्न आले, त्यातले 8 ते 9 क्वेश्चन मागच्या प्रश्नांवरून सुटून जातात. मागचे प्रश्न आपल्याला पाठच करायचे, वाचायचे नाही, पाठ करायचे आहेत. इतकं तुम्हाला करायचंय. आता पुढचं हिस्ट्री हा बऱ्याच लोकांचा डोकं दुखवणारा विषय आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, आयोग थोडंसं चांगल्या मूडमध्ये, ते मागच्या 2-3 परीक्षेपासून हिस्ट्री एकदम सोपं विचारत आहे, जे की एकदम चांगलं आहे आपल्यासाठी. मग काय करायचं तुम्हाला, महाराष्ट्रासाठी कोणतं एक पुस्तक वाचा, कठारे किंवा गाठाळ. मी तुम्हाला गाठाळ सजेस्ट करेल. इंडियासाठी कोणतं एक पुस्तक वापरा, समाधान महाजन सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक. तुम्हाला जे वाचायचं ते वाचा. तुम्ही एक पुस्तक वाचू शकता महाजन सरांचे किंवा कोळंबे सरांचे. ओके, तुम्हाला महाजन सर किंवा कोळंबे सर यांचं पुस्तक वापरायचं आहे. ओके, नंतर काय करणार तुम्ही, यांच्या नोट्स काढा. नोट्स जर तुमच्या निघत नसेल तर रिव्हिजनसाठी तुम्हाला सांगू मी, प्रकाश गायकवाड सरांचा ठोकळा वापरा. प्रकाश गायकवाड सरांचा ठोकळा, हा ठोकळा वाचा. यात एकदम व्यवस्थित नोट्स दिल्या आहेत, एकदम व्यवस्थित नोट्स द्या. तुम्हाला रिव्हिजनला काहीच करायची गरज नाही. हां, ज्या गोष्टी तुम्ही याच्यात एक्स्ट्रा वाचल्या तुम्ही त्यामध्ये ॲड करून द्या. समजा तुम्हाला सांगतो मी, समजा भाऊदाजी लाड दिलेत, भाऊदाजी लाड वाचताय तुम्ही, यांच्यावर यांनी 4 पॉईंट दिले आणि यामध्ये 2 पॉईंट एक्स्ट्रा सापडले, यात 1 पॉईंट एक्स्ट्रा सापडला, ते 3 पॉईंट इथे ॲड करून द्या. म्हणजे तुम्ही जेव्हा रिव्हिजन करणार तुमच्याकडे सर्व मटेरियल असलं पाहिजे. हिस्ट्रीवर एकदा वेळ खर्च करा, हिस्ट्री लाईफ टाईम कामात येईल तुम्हाला.
बरोबर. हिस्ट्रीमध्ये सुद्धा 15 पैकी 10 मार्क्स ते 12 मार्क्स घेऊ शकता तुम्ही. 10 ते 12 मार्क्स घेऊ शकता. आणि या 10 ते 12 मार्क्ससाठी तुम्हाला काय करायला लागेल माहित का? इतकं सर्व करून आयोगाचे जे PYQ आहे ते तुम्हाला सोडावंच लागणार नाही. कारण तुम्ही एकदा आयोगाचे PYQ सोडले तर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये सर्वच महत्त्वाचं वाटतं. मग हिस्ट्रीमध्ये काय महत्त्वाचं आहे तुम्हाला केव्हा समजेल? जेव्हा तुम्ही आयोगाचे PYQ व्यवस्थित करणार. ओके, तर मग आयोगाचे PYQ व्यवस्थित करा. वाचायचे नाही, पाठच करायचे. समजलं? जॉग्राफी, हिस्ट्री, करंट, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. करंटचं सांगितलं मी तुम्हाला, परिक्रमा करायची. मॅथ रिझनिंगचं पण सांगितलं. म्हणजे जवळपास आपले सर्व विषय झाले. मराठी इंग्लिशचं पण मी तुम्हाला सांगितलंय. 50 दिवसाची स्ट्रॅटेजी कशी असेल मग बघा. 50 दिवसाची स्ट्रॅटेजी कशी असेल बघा. 50 + 90 आणि +7 असा तुमचा प्लॅन आहे. हे शेवटचे जे 7 दिवस आहे ते ऑक्टोबरमधले ते सोडून द्या. तेव्हाचा तेव्हा बघू. या 50 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे? मराठी इंग्लिश सकाळी, दुपारी जो 3 ते 9 टाईम आहे यामध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट करायचा आहे. 25 दिवस समजा, सॉरी इथे करतो मी. मराठी इंग्लिश समजा GS करू. पहिला विषय किती दिवस? 25 दिवस. 25 दिवस. दुसरा GS किती करायचा आहे? 25 दिवस. मग आता 9 वाजेनंतर काय झोपून घ्यायचं का? बिलकुल नाही. 9 वाजेनंतर तुमचं खरं काम चालू होते. 9 ते 10 समजा तुम्ही 1 तास काही टाइमपास केला, तुम्हाला 10 ते 12 अजून अभ्यास करायचा आहे. 10 ते 12 अभ्यास एकदम महत्त्वाचा राहील तुमचा. एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्या, मी माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी शिकलो अभ्यासामध्ये ती एक, जर तुम्ही आजचा अभ्यास आज रिवाईज केला नाही तर तुमचं 50% काम खराब होऊन जातं. त्यामुळे आज जे तुम्ही दिवसा वाचलंय ते तुम्ही आज वाचलंच पाहिजे रात्री. बरोबर. मग तुम्ही काय केलं पाहिजे बघा. तुम्ही 10 ते 12 अभ्यास करताय, त्यात तुम्ही समजा संध्याकाळची तुमची रिव्हिजन होऊन गेली 9 वाजेपर्यंत, तुम्ही 4 तास अभ्यास केला आणि 1 तास रिव्हिजन केली. मग 10 ते 12 या वेळेमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का? आलेले आयोगाचे PYQ सोडवले पाहिजे. लक्षात राहू द्या. 2 सेशन करा, 10 ते 11 आणि 11 ते 12. 10 ते 11 तुम्ही काय करणार? मराठी आणि इंग्लिशचे जो टॉपिक वापरलाय वाचलाय त्या टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत 10 ते 12 मध्ये. जर तुम्ही प्रश्न वाचले नाही तुमचा अभ्यास करून फायदा नाही. 10 ते 12 मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचे PYQ वाचायचे आहेत. आणि 11 ते 12 मध्ये तुम्ही जो GS वाचताय, तुम्ही इको वाचताय इको, पॉलिटी वाचताय पॉलिटी, मॅथ वाचताय मॅथ, त्याचे आयोगाचे प्रश्न तुम्हाला पाठ करायचे आहेत 11 ते 12 मध्ये. आणि 11 ते 12 मध्ये किती प्रश्न सोडवायचे ते सांगतो मी तुम्हाला. 11 ते 12 मध्ये 100 प्रश्न रोज वाचायचे आहेत तुम्हाला. किती प्रश्न? 100 प्रश्न रोज वाचायचे. जर तुम्ही 100 प्रश्न वाचले तर पेपरमध्ये तुम्हाला 100 प्रश्न जेव्हा दिसतील तेव्हा तुमच्या डोक्याला ती सवय राहील की आपल्याला 100 प्रश्न वाचायची सवय. नाही तर बऱ्याच मुलांचं काय होतं माहिती का? ते 70 प्रश्नापर्यंत व्यवस्थित सोडवतात आणि 70 ते 100 जो प्रश्न असता ना त्यामध्ये त्यांचं डोकं चालत नाही. कारण त्यांनी आयुष्यात कधी इतके प्रश्न सोडवलेच नसतात एका वेळेस. त्यामुळे तुम्हाला रोज 100 प्रश्न वाचायची सवय लावायची आहे. जितके प्रश्न वाचणार तितका तुमचा स्पीड वाढेल, तितक्या तुमच्या सिली मिस्टेक कमी होतील आणि तितका तुमचा टाइम कमी लागेल तुम्हाला. तरच तुमचा पेपरमध्ये मार्क्स येईल. कारण अभ्यास करणं वेगळी गोष्ट आहे आणि पेपर सोडवणं वेगळी गोष्ट आहे. तर पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न दिसणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रश्न पाठच केले पाहिजे. 11 ते 12 मध्ये तुम्हाला GSचे 100 प्रश्न सोडवायचे आहेत. समजा पहिल्या दिवशी तुम्हाला 50 सोडवले गेले, काही अडचण नाही. दुसऱ्या दिवशी 52 सोडवले गेले, काही अडचण नाही. 10व्या दिवशी 70 सोडवले गेले, काही अडचण नाही. 15व्या दिवशी 100 सोडवले गेले. मग आपलं टार्गेट पूर्ण झालं आणि मग त्या 100चं टार्गेट कंटिन्यू ठेवायचं. 100चं टार्गेट कंटिन्यू ठेवायचं. मी असंच केलंय म्हणून मला तुम्हाला सांगतो, मी माझा पेपर कंबाईनचा पेपर 1 तासाचा पेपर मी 57 ते 58 मिनिटात मॅथ सहित सोडून घ्यायचो. कारण मी अशीच प्रॅक्टिस केली, मला प्रश्न वाचायला काहीच वाटत नाही. तर त्यामुळे तुम्ही अशी प्रॅक्टिस करा. मी केली म्हणजे मी काय फार हुशार आहे असं नाही आहे. मी मेहनत करून करून केलंय ते. तुम्ही सुद्धा मेहनत करून करून तुम्हाला स्वतः करू शकता. रात्री 10 ते 12 तुम्ही प्रश्न वाचलेच पाहिजे. वाचता वाचता झोपून गेले तरी चालतील, पण दुसऱ्या दिवशी परत उठायचं, तेच काम करायचं. 10 ते 12 मध्ये प्रश्न वाचायचे. पहिले मराठी इंग्लिशचं लँग्वेजचं आणि नंतर 11-12 मध्ये GSचं. असा तुम्ही दिवसभरचा शेड्यूल ठेवला पाहिजे. बरोबर. आता बघा, पहिल्या 50 दिवस तुम्ही काय करणार? मराठी प्लस इंग्लिश. नंतर तुमचे 2 GS झाले असतील कोणतेही, ते 2 GS म्हणजे तुम्ही बघा मॅथ रिझनिंग आणि सायन्स किंवा मॅथ रिझनिंग आणि इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमिक्स आणि सायन्स, जे 2 सर्वात अवघड आहेत ते करा. कारण एकदा तुम्ही 25 दिवस दिल्यावर तुम्हाला कोणताच विषय असा राहत नाही जो जमू शकत नाही. 25 दिवस भरपूर असतात आयुष्यातले. इतकं करा. उरले 90 दिवस यामध्ये काय करणार? 60 + 30 अशी स्ट्रॅटेजी ठेवा. या 60 दिवसामध्ये 15-15-15 असे 4 दिवस द्या. जे तुमचे 4 विषय उरले म्हणजे कसं बघा, 15 दिवस तुम्ही काय करणार? इकॉनॉमिक्स.
15 दिवस जॉग्राफी, 15 दिवस पॉलिटी, 15 दिवस काय जो उरला येतो, असे तुम्ही 4 विषय करा. म्हणजे करंट पण करू शकता. करंट तुम्हाला रोज 1 तास वाचायचं आहे तुम्हाला सांगितलं मी, आणि इथे तुम्हाला 15 दिवस करंटला स्पेशल द्यायचे आहेत. म्हणजे करंटचे मार्क जायलाच नको आपले. असं 60 दिवसाचं नियोजन ठेवा. इथून पुढे जे दिवस आहेत इथे मराठी इंग्लिश लँग्वेजला हात लावायचा नाही, कारण इथून पुढे जे मेन्सचे मुलं आहे ते सुद्धा फक्त प्रिलिम करणार आहे. मग आपल्याला त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करायची, मग आपल्याला पण प्रिलिम करावी लागेल. इथून पुढे फक्त प्रिलिम करायचं. ओके, तर 60 इथे बघा, समजा 50, एक तुम्हाला वेगळं सांगतो मी. समजा 50 दिवसामध्ये तुमचे मराठी इंग्लिशचा 70% सिलेबस झाला, बरोबर. मी तुम्हाला काय सांगितलंय, जेवढं वाचलं तेवढं परफेक्ट केलं पाहिजे. 70% झालाय, पुढचं 30% राहू द्या, काही फरक पडत नाही. ते 30% मेन्सच्या वेळेस बघू, पण 70% चांगला करून ठेवलंय. पण याच्यानंतर मेन्सला टाइम देऊ नका, याच्यानंतर पूर्ण वेळ प्रिलिमवर फोकस राहू द्या, कारण प्रिलिम पण तेवढीच महत्वाची आहे. दुसरं अजून, हे जे 30 दिवस उरले आपल्याकडे, आता या 30 दिवसामध्ये हे जेवढं सर्व वाचलंय त्याची रिव्हिजन करायची. त्याची रिव्हिजन तुम्ही 20 दिवसामध्ये एकदा, 10 दिवसामध्ये दुसऱ्यांदा, म्हणजे तुमचं 2दा रिव्हिजन होऊन गेली, एकदा वाचलं गेलं. आणि शेवटच्या 7 दिवसामध्ये तुम्हाला जे तुमची रिव्हिजनची स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही ठेवू शकता. शेवटच्या 7 दिवसाचं रिव्हिजन तेव्हा केलं पाहिजे. जर तुम्ही इतकं केलं, तुमचं मेन्सचा पण अभ्यास झालाय, तुमचं प्रिलिम कन्फर्म होऊन गेली आहे, आणि तुम्ही मेन्सला एकदम प्रबळ कॅन्डिडेट आहे की तुम्ही पास होऊ शकता, बरोबर. तर असा तुम्हाला अभ्यास करायचा आहे प्रिलिम आणि मेन्सचा. जर तुम्ही असं फॉलो केलं तर तुम्हाला मी सांगतोय 45 दिवसामध्ये तुम्ही मेन्स क्रॅक करणार. पण जर तुम्ही मराठी इंग्लिश केलं नाही तर तुमच्यासाठी अवघड होऊन जाईल. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही मेन्सचा अभ्यास आत्ताच करून ठेवला पाहिजे एकदा. आणि दुसरं अजून असं आहे की आता त्यांनी अटेम्प्टची सिस्टीम लावली आहे. मग तुम्ही नुसती प्रिलिम पासून अटेम्प्ट वाया चालला जाईल, त्याचा काही फायदा होणारच नाही. मग जर अटेम्प्ट वाया जाणार आहे आपला तर चांगलाच द्यायचा. मग मेन्सचा पण तयारी करून ठेवा. यामध्ये तुम्हाला बरेच फायदे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही अशी स्ट्रॅटेजी ठेवू शकता. तुम्हाला PIQचं अनालिसिस एकदम व्यवस्थित करायचं आहे, ते अनालिसिस कसं करायचं आहे तुम्हाला मी ते पण सांगितलं की इतका डीप तुम्हाला अभ्यास पाहिजे, पेपरला हे सर्व तुमचं डोकं चाललं पाहिजे. या असं काहीतरी करता येईल तर तुम्ही विषयांमध्ये मार्क घेणार. आता पुढचं हे तुम्हाला सर्व अभ्यासाबद्दल सांगितलं, पण काही एक्स्ट्रा गोष्टी असतात ज्या आपल्या अभ्यासावर मॅटर करत असतात. अशा 5-6 गोष्टी मी तुम्हाला सांगतो आणि आपलं सेशन संपवतो. पहिले बघा, एकदम महत्त्वाचे पॉईंट आहे तुम्हाला जे मी सांगितलं की अभ्यास करताना तुम्ही दिवसभर किती वाचताय ते जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं काय तुम्ही रात्री त्याची रिव्हिजन करताय का नाही. आपण काय करतो, आपण असं म्हणतो की ह्या विषय वाचून घेऊ आणि याची रिव्हिजन दुसऱ्या महिन्यात करू, पण त्याच्यामध्ये आपण बरेच विषय वाचतो. मग आपला पहिला विषय आठवून पडून जातो आपल्याला रिव्हिजनच्या वेळेस. तसं करू नका. तुम्ही जर आज 4 तास अभ्यास करताय ना 4 तास अभ्यास करा आणि रात्री 1 तास रिव्हिजनसाठी काढून ठेवा. 4 तास अभ्यास करताय ना 3 तास अभ्यास करा आणि रात्री 1 तास काय करा, रिव्हिजनसाठी काढून ठेवा. पण रोज रात्री तुम्ही ते वाचलंच पाहिजे जे तुम्ही काल वाचलंय. ओके, जे तुम्ही सकाळी वाचलंय. आणि दुसरं अजून, तुम्ही जेव्हा आपण एक चॅप्टर संपवलं, समजा 2 दिवसात तुमचं एक चॅप्टर संपलं, तर जेव्हा तुम्ही तिसरा चॅप्टर चालू करणार तेव्हा 1 तास काढून घ्या आणि ते पूर्ण चॅप्टर रिवाइज करा मागचं. म्हणजे तुम्ही रिवाइज रेग्युलरली करत राहिलं पाहिजे. रोजचं रात्री 3 दिवसानंतर ते चॅप्टर पूर्ण एकदा, 8 दिवसानंतर पूर्ण ते जेवढं वाचलं तेवढं, अशी तुमची रिव्हिजन टप्प्याटप्प्याने झाली पाहिजे. तुम्ही पेपरच्या अगोदर तुमच्यावर अजिबात काहीच दबाव येणार नाही जर तुम्ही अशी रिव्हिजन केली तर. रिवाइज रेग्युलर करा. तुम्ही असं नाही करू शकता की आज वाचलं 2 महिन्यात रिव्हिजन करू, त्याला काही अर्थ होत नाही. रोजचं रोज काम करत राहा, रिव्हिजन रोज करत राहा. दुसरं, सॉल्व PYQs डेली. हे तर मी तुम्हाला सांगितलंय, रात्रीचे 2 तास तुम्ही आयोगाचे प्रश्न सोडवलेच पाहिजे. आयोगाचे प्रश्न सोडवले तर तुमचं वाचण्याचा स्पीड वाढेल, तुमचं पेपर सोडवण्याची टॅक्ट येईल, तुमचे लॉजिक वाढतील आणि तुम्हाला बरोबर कॉमन सेन्स तयार होईल. त्यामुळे आयोगाचे प्रश्न एकदम की आहे पास होण्यासाठी. टार्गेट डेली बेसिस. हे काय तिसरं, म्हणजे आपण काय करतो, आपण 140 दिवसाचा प्लॅन केला होता आणि आपण तो प्लॅन करून झोपून घेतो. तसं नाही आहे. तुम्हाला 140 दिवसाचा प्लॅन केला, त्यानंतर तुम्ही 50 दिवसाचा प्लॅन केला. या 50 दिवसामध्ये तुम्ही 25 दिवसाचा प्लॅन करताय. या 25 दिवसाचं रोजचं प्लॅन पाहिजे तुम्हाला की मी 25 दिवस मॅथ रिझनिंगचा अभ्यास करणार आहे. मग मी आज टाइम स्पीड वर्क करेल, उद्या कॅलेंडर करेल, परवा क्लॉक करेल, नंतर मी एखादा रिझनिंगचा टॉपिक करेल. असं 25 दिवसचं शेड्यूल तुमचं पाहिजे. रोजचं तुमच्याकडे प्लॅन असलं पाहिजे. डेलीचं टार्गेट असलं पाहिजे. डेलीचं टार्गेट कसं सेट करता माहिती का, रात्री जेव्हा तुम्ही झोपताय तेव्हा 5 मिनिटं काढा, 5 मिनिटं विचार करा की उद्या मला काय वाचायचंय. जर तुमच्याकडे उद्याचा प्लॅन असेल, तुम्ही सकाळी उठल्या तुम्ही अभ्यासाला लागून जाता. जर तुमच्याकडे उद्याचा प्लॅन नाही आहे तर तुम्ही काय करता, तुम्ही रात्री झोपता आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता उठता. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन पाहिजे उद्याचं, त्यासाठी तुम्ही रात्रीच प्लॅन करून घेतला पाहिजे की उद्या काय वाचायचंय. तिसरं, फोकस ऑन शॉर्ट नोट्स. हे एकदम महत्त्वाचं आहे. बघा काय असतं, कोळंबे सरांचं पुस्तक आहे समजा पॉलिटीचं पुस्तक आहे कोळंबे सरांचं. त्यामध्ये समजा तुम्ही जर पॉलिटी झालं तुम्हाला इकॉनॉमिक्स सांगतो सोपं, तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये लगेच रिलेट करता येईल. मला काय सांगायचं,
इकोचं तुम्ही पुस्तक वापरताय कोळंबे सराचं, त्यातलं पायाभूत चॅप्टर बघा तुम्ही, 50 एक पानाचं चॅप्टर आहे ते, आणि त्या 50 पानाच्या चॅप्टरवर मोजून 1 ते 2 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे आला तर एखादा प्रश्न येतो. मग तुम्ही काय करा, त्या 50 पानांच्या चॅप्टरची नोट्स काढून घ्या. किती पानांमध्ये? 4 ते 5 पानांमध्ये. कारण जेव्हा तुम्ही पेपरला जाणार तेव्हा तुम्ही 50 पानं वाचू शकणार नाही, पण ही 4-5 पानं तर वाचू शकता का नाही. म्हणजे चुकून एखादा प्रश्न आला तरी तुमचा तो त्या नोट्स म्हणून आला पाहिजे. अशा नोट्स काढण्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे पेपरच्या अगोदर या शॉर्ट नोट्स तुमच्या सर्व सिलेबस कव्हर करतील. म्हणजे तुम्हाला मनाला जाताना असं वाईट वाटणार नाही की मी ते केलं नव्हतं. समजा पॉलिटी आहे, पॉलिटीमध्ये जम्मू काश्मीर हा टॉपिक आहे, जो आपण अगोदर वाचतो, पेपरच्या अगोदर वाचतच नाही, त्याची नोट्स काढून घ्या. म्हणजे एक पानात तुमचा जम्मू काश्मीर संपला, पेपरच्या अगोदर वाचलं तर तुम्ही पेपरला जाताना तुमच्याकडे सर्व सिलेबस कव्हर झालेला असतो. त्यामुळे शॉर्ट नोट्सवर कमांड राहू द्या, शॉर्ट नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. आणि नोट्स काढताना मी कागदावर काढायचो, पण ते एकदम मला महाग पडलं, ते कागद हरून गेले. तुम्ही नोटबुकमध्ये नोट्स काढा, नोटबुक जास्त वेळ टिकते. आणि शेवटचं ऑप्टिमम सोर्सेस यूज. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नुसतं पुस्तक वाचायचं नाही, तुम्हाला समजा क्लास करताना करा, ऑनलाईन करताना करा, नाही करताना काही अडचण नाही, यूट्यूब वापरा, यूट्यूब तर फ्री आहे ना. तुम्हाला सांगितलं मी जॉग्राफीच्या ट्रिक्स यूट्यूबवर एकदम मस्त आहेत, सायन्सचे काही लेक्चर यूट्यूबवर एकदम भारी आहेत. तुम्ही ना सायन्सचं काय करा, समजा एखादा चॅप्टर घेतलं, लाईट चॅप्टर घेतलं फिजिक्सचं, हे चॅप्टर सर्च करा. सर्च करताना MPSC UPSC वाले लोकांचं पाहू नका. कोणाचं बघा माहिती का, ज्यांनी 10वी 12वीच्या मुलांना शिकवलंय ना, त्या शाळेच्या शिक्षकांचा बघा, त्यांनी एकदम जबरदस्त शिकवलंय. मग तुम्ही लाईट चॅप्टर त्यातनं करा. म्हणजे तुम्ही यूट्यूबचा वापर करा, जेवढे जास्तीत जास्त सोर्स वापरता येईल चांगले, सर्व सोर्स नाही. टेलिग्रामवर काही आलं इम्पॉर्टंट पॉईंट वाचा, पण जास्त पण वेळ देऊ नका. खरा अभ्यास तुमचा पुस्तकातच होणार आहे, पण समजा काही ट्रिक्स सापडायचे आहे, काही एखादा टॉपिक समजतच नाही वाचून, तर तुम्ही यूट्यूबचा वापर करा. असा तुम्ही वापर करू शकता. जेवढे चांगले सोर्स वापरता येतील तेवढं चांगलं आहे. या 90-140 दिवसामध्ये जितकं जास्त करता येईल तेवढं करून घ्या. कारण एकदा तुमची प्रिलिम झाली त्यानंतर अभ्यास करून काहीच फायदा नाही. आता जेवढं करता येईल तेवढं करून घ्या. एवढ्या 5-6 गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर मला गॅरंटी आहे की तुम्ही 100% पास होणार. कारण एवढं सर्व करूनच मी पास झालोय. तर मी पास झाले तर तुम्ही पण होणारच. तुम्ही पण माणसं आहेत, बरोबर. काही एवढं वेगळं करायची गरज नाही आहे. जे तुम्हाला माहिती आहे तेच मी तुम्हाला सांगितलं, फक्त तुम्हाला आठवण करून दिली. जर तुम्हाला काही अडचण आली तुम्ही मला मेसेज करू शकता. बघा माझा नंबर बऱ्याच विद्यार्थ्यांकडे, पण ते मला फोन करत असतात, पण माझ्याकडे काही टाईम राहत नाही उचलायला. कारण मी रेकॉर्डिंग करत असतो दिवसभर माझे कामं चालू असतात, मग मोबाईल बाजूला असतो, माझं लक्ष राहत नाही. तर तुमचे जेवढे पण फोन आले मी रात्री 9 ते 10 मध्ये त्यांना कॉल बॅक करतो आठवणीने. तुम्ही काय करत जा, 2-2, 4-4 फोन लावायची गरज नाही. तुम्ही फक्त 1-2 सेकंदचा 3 सेकंदचा मिस कॉल देऊन देत जा. मी आठवणीने तुम्हाला रात्री फोन करतो 9 ते 10. काही चिंता करू नका. कारण कसं आहे, तुम्ही फोन करता माझं लक्ष राहत नाही, मला चांगलं वाटत नाही ते. मग त्यामुळे तुम्ही फक्त एक बारीकसा मिस कॉल देत जा. मी तुम्हाला रात्री 100% काय म्हणतात त्यावर कॉल बॅक करेल. काही चिंता करू नका. तुम्हाला यूट्यूबवर मी PYQची सिरीज इंग्लिशची कंटिन्यू करेल. काही एक्स्ट्रा मला टाकता आलं तर त्याचे वोकॅबचे व्हिडिओ टाकेल. आणि मराठीचे मग काही ट्रिक्स वगैरे किंवा काही कन्सेप्ट समजवता आल्या तर मी यूट्यूबवर प्रयत्न करेल. आपण प्रयत्न करू जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा फायदा करता येईल तेवढा. तुम्ही पास झाले पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे. तुम्ही अभ्यास करत राहा. काही अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा. मी नक्की जेवढं मला शक्य आहे तेवढं मदत करण्याचा प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अभ्यास करत राहा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.